मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात इम्तियाज जलील आक्रमक झालेले आहेत। शिरसाट यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी जलील मुंबईमध्ये आलेले आहेत। शिरसाट यांच्यावर केलेल्या आरोपांची कागदपत्र घेऊन जलील मुंबईत आलेत। सीबीआय आणि एसीबी कडे जलील तक्रार सुद्धा करणार असल्याची माहिती आहे। जलील मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील भेटण्याची शक्यता आहे। सध्या महायुतीमधील अनेक जे मंत्री आहेत ते वादाच्या भोवऱ्यात किंवा चर्चेचा विषय ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे भरत गोगावले असतील तर दुसरीकडे संजय शिरसाट। सध्या आपण इम्तियाज जलील साहेबांसोबत आहे। सर, काय सांगाल, तुम्ही आज सीबीआय ऑफिसमध्ये आला होता, संजय शिरसाट यांच्याबद्दल काही कागदपत्र तुम्ही आज आतमध्ये दिलीत। काय आहे की नक्की मी चर्चा केली की काय प्रक्रिया काय असतं, पण हे प्रकरण जे आहे ना खूप गंभीर आहे। इतकं ब्लेटंट व्हायोलेशन किंवा आपण मिसयूज ऑफ पॉवर जे म्हणतो ना आपण, की आपण मंत्री आहे, आपल्याला कोणीही जा विचारू शकत नाही, आपल्याला जे करायचे आहे आपण करू शकतो। याचं प्रमुख उदाहरण म्हणजे आदरणीय संजय शिरसाट साहेबांनी जे औरंगाबादमध्ये कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टीज आपल्या नावावर, आपल्या मुलांच्या नावावर करून घेतलेली आहे। समाज कल्याण मंत्री असताना आपल्या समाजाच्या बाबतीत न विचार करता आपल्या परिवार कल्याण मंत्री ते कसे झालेले आहे मागच्या महिन्यामध्ये, आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट्स सांगतात। बाय सुओ मोटो अँटी करप्शन ब्युरोने, डीजीने, ईडीने, सीबीआयने सुओ मोठं ॲक्शन घ्यायला पाहिजे होतं। मला कशाला फिरण्याची आवश्यकता आहे? मी तर सगळे डॉक्युमेंट्स, एव्हिडन्स मीडियाच्या मार्फत सगळ्या जगाला दाखवून दिलं की काय किती कोट्यवधी रुपयाचा काय भ्रष्टाचार झालेला आहे याच्यामध्ये। पण दुर्दैव आहे महाराष्ट्राचा। एकीकडे संजय शिरसाट यांचा जो हॉटेल विड्स या संदर्भात देखील चर्चा अनेक दिवसामध्ये सुरू होती, तुम्ही देखील या संदर्भात आवाज उठवला होता, काय सांगाल? नाही, प्रकरण फक्त एक नाही आहे। विट्सची प्रॉपर्टी ते मंत्री साहेबांना मिळावी यासाठी कलेक्टर साहेबांचं जे ऑफिस आहे त्यांचे कोणते अधिकारी होते ज्यांनी मागच्या 3-4 वर्षापूर्वीचा जे असेसमेंट होता, व्हॅल्युएशन होता, त्याच व्हॅल्युएशनच्या आधारावर त्यांनी ते प्रॉपर्टी कमी खर्चामध्ये, कमी रेटमध्ये विकण्यास दिली होती। आता जेव्हा ते प्रकरण बाहेर आला आणि मीडियाने त्याच्यात खूप जोराने त्याचा फॉलोअप केला, मग मंत्री साहेब काय म्हटले, नाही आम्ही सोडून दिलेलं आहे। असं होत नाही आहे। म्हणजे असं काय प्रकरण कसं आहे की एका चोर पोलिसांनी रेड हँडेड पकडली तर बाबा मी काही नाही, ठीक आहे, हे घेऊन जा, तुमची मी जे लुटलं होतं ना हे बँकेतून, हे तुम्ही परत घ्या आणि माझ्यावर काही कारवाई, असं प्रकारचं प्रकरण झालेलं आहे। संजय शिरसाट यांनी आपल्या मंत्रिपदाचा कुठेतरी गैरवापर केला असल्याचा त्यांनी आरोप केला आणि त्यांनी आताच सीबीआय ऑफिसमध्ये जाऊन या संदर्भात कागदपत्र देखील सबमिट केलेले आहेत। कॅमेरा पर्सन विकास खवलेसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।